आता जर तुम्ही पाहिली ना तर समीर गोगावले टाकलाय तो डॉट. या पठारावरचा असा खेळाडू आहे ना आणि आपलं वलय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अलीकडच्या काळामध्ये निर्माण केलंय तो खेळाडू आहे समीर गोगावले. अनेक प्रीमियर लीग मी पाहिल्या ना सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू समीर गोगावले. यावेळेला बॉल उचललाय समीर गोगावलेचा क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने परंतु प्रयत्न निष्फळ ठरलाय. समीर गोगावले यांनी काय केलं होतं बॉल थोडासा पुढे टाकला होता यांचा हा बॉल उचलला होता. क्षेत्ररक्षकाची साथ या बॉलच्या पाठीमागे लाभली नाही परंतु एका बाजूला बॅट्समन कोण आहेत सूरज पवार. याच मैदानावरती सूरज पवार यांनी एक पर्व धरून सोडलं होतं बॅटिंग मध्ये ते मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अनिकेत कदम आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यवतेश्वर वॉरियर साठी गेल्या 5 पर्वाचा अनुभव सूरज पवार यांच्या गाठीशी आहे. तर एका बाजूला पठारचा एक युवा टॅलेंट समीर गोगावले पिसानी. यावेळेला हा फटका लॉंग ऑफला चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आसमानी सुलतानी टोला षटकार. थँक्यू. काय फटका खेळलाय समोरच्या बाजूला जबरदस्त टोला अप्रतिम टायमिंग सुंदर प्लेसमेंट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा फटका खेळलाय बॅट्समन सूरज पवार यांनी. एका बाजूला आता समीर गोगावले विरुद्ध सूरज पवार रंगलेलं घमासान युद्ध. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. समीर गोगावले यांचा हा वार आलाय तो डॉट. समोरच्या बाजूने आगीचे गोळे येत आहेत आणि त्या आगीच्या गोळ्यांना प्रत्युत्तर कोण देत आहे तर सूरज पवार. 4 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. 14 गाव प्रीमियर लीगचा हा थरार आपण अनुभवत आहोत. 8 वरती 0 4 बॉलचा खेळ संपलाय. अनिकेत कदम सूरज पवार ही जोडी आहे बॅटिंग साठी टीम यवतेश्वर वॉरियर्स या टीम कडून. बॅटची कडा लॉंग स्टॉपला बॉल थांबवलाय. समय सूचकता दाखवत हा बॉल थांबवलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण अशा प्रकारचे बॉल थांबवणं कठीण आहे. या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त सिंगल धाव. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून जाणारा बॉल पायाच्या साहाय्याने अडवला. संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत. तुम्ही कशा अडवता याला महत्व नाही तुम्ही धावा वाचवता याला महत्व आहे. मग तुम्ही ते कशाही अडवा. आणि इकडे त्या पायाच्या साहाय्याने धावा अडवलेल्या आहेत. 9 वरती 0 शेवटचा बॉल समीर गोगावले. लेफ्ट आर्म एक वेगळी शैली आहे गोलंदाजी करण्याचा एक वेगळा टान्स आणि रिदम आहे. थोडे तिरके धावत येतात. बॅटची कडा आहे बॉल हवे झेल होईल का कव्हर्सला महत्वाची झेल विकेटचं पतन टीम यवतेश्वर वॉरियर्सला धक्का क्रमांक पहिला. फटका कसा बसला. हवेत खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर जाणारा बॉल कट केला होता आणि कव्हर्सला एक चांगला झेल इथे पकडला. विकेटचं झालंय पतन. कोणतीही चुकी कव्हर्सला केली नाहीये. धक्का क्रमांक 1 एका षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत अवघ्या 9 धावा. 1 गडी बाद टीम यवतेश्वर वॉरियर्स. आणि यावेळेला आणखी
आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 यवतेश्वर वॉरियर्सला लागला. आणखीन एक धक्का. सूरज पवार आउट होऊन माघारी गेलेले आहेत. सूरज पवारांची विकेट किती महत्वाची होती. फ्रंट फुट वरती आले, पुल करण्याचा प्रयत्न, पुल अनसक्सेसफुल राहिला. बॉल हवेत उभा राहिला होता आणि क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली आले आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला आणि जल्लोष व्यक्त केला. कारण सर्वजण जाणतात की सूरज पवारांच्या विकेटचं महत्व किती आहे. धक्का क्रमांक 2 टीम यवतेश्वर वॉरियर्स. एका बाजूला यवतेश्वर वॉरियर्स संघ म्हटलं ना की सूरज दादा पवार, नितीन दादा पाटेकर, श्री शैलेश दादा देवरे आणि विनोद दादा उंबरकर यांच्या मालकीचा संघ आहे. तर एका बाजूला तेजस 11 संघ कुमार तेजस शिवाजी जांभळे यांच्या मालकीचा संघ आहे. सूर्यकांत ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत आणि या पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पहिली विकेट त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि आता ओव्हर नंबर 2 च्या पहिल्याच बॉलवरती मिळते विकेट. आता विजय कदम आणि अभिषेक अंधारे बॅटिंग साठी तयार होतील. ही आता मधली फळी मैदानाच्या आतमध्ये आहे कारण सुरुवातीचे फलंदाज कोसळलेले. त्याच्यामध्ये एक चांगला खेळ झाला. सूरज पवार यांनी झटपट धावा बनवण्याचा प्रयत्न केला, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु हेच आक्रमण त्यांना संकटामध्ये घेऊन गेलं. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे बॅटच्या साह्याने येणार नाही. तर ही अवांतर धाव आहे. पंचांनी कळवलंय की स्क्वेअर मारा, अर्थात हा व्हाईट बॉल आहे. पहिली विकेट या षटकामध्ये मिळाली. सूर्यकांत यांना मनोबल उंचावलंय, परंतु समोर अभिषेक अंधारे तयार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आणि हा डॉट आलाय. नजर रोखून धरली होती. दुधा मनस्थितीमध्ये अभिषेक अंधारे अडकले होते. बॉल खेळावा की सोडून द्यावा आणि अखेर त्यांनी हा बॉल सोडून दिला आणि पंचांनी कळवलं की हा योग्य बॉल होता. आला तो डॉट. करंट रन रेट आहे 7.50 चा. प्रोजेक्टेड स्कोर आहे 39 चा. कट करण्याचा प्रयत्न, आलाय तो डॉट. गोलंदाजी मधली धाक वाकाडण्याजोगी गोलंदाजी केलेली आहे, परंतु एका बाजूला फलंदाजी करावी लागेल. पाठीमागचा सामना जर आपण पाहिला ना तर सीमंत माने सरकारने फक्त 30च बनवल्या होत्या. त्यामुळे काही गोष्टी अशा असतात ना, त्या गोष्टींचा आपण अनुभव घेऊन पुढे जाऊ शकतो. त्यामुळे इथे आता बॅटिंग करत असताना यवतेश्वर वॉरियर्स कशा प्रकारचा खेळ करेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॉल यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आज विजय कदम आणि अभिषेकला चांगली बॅटिंग करावी लागेल टीम यवतेश्वर वॉरियर्स साठी. काल जर आपण पाहिलं ना तर यवतेश्वर वॉरियर्स एक सामना खेळला आणि तो त्यांनी जिंकलाय, परंतु एका बाजूला पहिल्या विजयाच्या शोधामध्ये संघ आहे तेजस 11 आणि तो आज विजय मिळेल का. शेवटचे 4 बॉल या षटकातील शिल्लक. बॅट्समन विजय कदम तयार. अंपायर कॉल वाईट. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल. सूर्यकांत गोगावले यांना दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला विजय कदम नामवंत आहेत एक्यूचे. आज कशा प्रकारे त्यांचा खेळ बहरेल. फटका समोर खेळलाय, सरळ चाललाय, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम क्वालिटी, बिग ब्लास्ट. विजय कदम यांच्या बॅट मधून धमाका मोठा षटकार. षटकांचा खेळ संपलाय. 18 धावसंख्या आहे. एक पाय पुढे काढला, ताकदीच्या जोरावरती बॉलला पाठवलं समोरच्या बाजूला. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम क्लासिकल षटकार. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. माफ करा, शेवटचा बॉल शिल्लक आहे.
वरती येणारा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवलेला होता बॉल, परंतु यावेळेला डायरेक्ट हिट केली आणि पंचांकडे मागितली दिदात. आता षटक क्रमांक 2चा खेळ संपुष्टामध्ये येतोय आणि 2 षटका अखेरीस 19 वरती 2. प्रथम बॅटिंग करताना यवतेश्वर वॉरियर. चला घाई करा, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदला आणि टीम तेजस 11 ला विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका मित्रांनो. यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. धोरणात्मक वेळ 14 गाव प्रीमियर लीग ची प्रदान केली जाईल आणि हा वेळ फक्त 1 मिनिटाचा असेल याची नोंद तुम्ही घ्या. आपण थोडासा वेळ कमी करतोय. का कमी करतोय तर सामने भरपूर आहेत, त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. विहंगम दृश्य या कास पठारचं आणि या क्रीडा नगरीचं पाठीमागे जर तुम्ही पाहिलं मुख्य व्यासपीठ, 2 खेळाडू कक्ष, प्रेक्षक कक्ष हे तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळतील. ज्या ज्या कारने दुचाकीने खेळाडू प्रेक्षक आलेले त्या सर्व दुचाकी 4 व्हीलर तुम्हाला पाहायला मिळतात. मध्ये खेळपट्टी आहे आणि पुन्हा एकदा आपण वळतोय खेळपट्टी दिशेने. 14 गाव प्रीमियर लीगचा थरार पाहूया. ओव्हर नंबर 3 साठी बॉलर तयार. समीर गोगावले नावाचा पर्याय पुन्हा निवडलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर विजय कदम, त्यांना चांगला सूर गवसलाय. या सामन्यामध्ये एक मोठा फटका खेळलाय. आता ही बॉल हवेत खेळलाय. बॅटची कडा, भाग्याचा सहारा नाही आणि विजय कदम परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला विकेटचं पतन. खेळाडू बाद. Incoming call from Babu by identified by
एका बाजूला तेजस 11 हा संघ आहे. क्षेत्ररक्षक आहेत सीमा. मैदानाच्या आतमध्ये घेऊन चला अतिरिक्त खेळाडू आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 29 वरती 3. प्रथम बॅटिंग करताना यवतेश्वर वॉरियर्स 29 धावा 3 गडी बाद. प्रीमियर लीगचं तुम्ही हे संगीत आणि गाणं ऐकलं. खऱ्या अर्थानं या वर्षी हे संगीत पाहून गेलं. का पाहून गेलं तर या संगीतामध्ये एक नाविन्यपूर्ण गोष्ट होती. आतापर्यंत आम्ही भरपूर संगीत ऐकली, परंतु ह्या प्रीमियर लीगच्या संगीतामध्ये अशी गोष्ट होती ना, जी 14 गावं ही प्रीमियर लीग खेळतायत ना, त्या 14 गावांचा उल्लेख हा प्रखरतेने केला होता. त्यासाठी निश्चित ज्यांनी हे गाणं रचलं आणि ज्यांनी हे गाणं गायलेलं आहे त्या सर्वांची वाहवा आपल्याला करावी लागेल, कारण 14 गाव प्रीमियर लीगला या गाण्याने आलाय बहर. धावसंख्या 29, 3 गडी बाद, 3 षटकांचा संपलाय खेळ. ओव्हर नंबर 4 ला होती सुरुवात. ओव्हर नंबर 4 ला होईल सुरुवात. यश षटक क्रमांक 4 मध्ये आलेले स्वतः संघनायक आहेत. यश जांभळे जांभळमुरे हे षटक हाताळतील, तर स्ट्रायकर एंडला अभिषेक अंधारे बॅटिंग साठी होतील तयार. 29 वरती 3 षटका अखेरीस. डावेशी सोडून देणारा बॉल आहे का? हो, पंचांनी कळवलंय की डावेशी सोडून देणारा हा बॉल आहे. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल. धावसंख्येला आपण पुढे नेऊया. आता 30 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली प्रीमियर लीग आपण अनुभवत आहोत. 14 गाव प्रीमियर लीगचा हा थरार. आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. अभि अंधारे यांची बॅट धडकली मैदानाच्या आतमध्ये. आणि हो, या 2 षटकांमध्ये धावा कुठाव्याच लागतील. धावसंख्या आता पुन्हा पुढे सरसावतेने जाऊन पोहोचली यवतेश्वर वॉरियरची. 34 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद. बॉलर आहेत यश जांभळे. दिशा खराब, दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. अंपायर कॉल वाईट. वेग चांगला आहे. मध्यम गतीचे गोलंदाज आहेत यश जांभळे.
परंतु दिशेवरती नियंत्रण त्यांना आणावं लागेल, कारण आतापर्यंत एकच बॉल झाला आणि 2 नकारात्मक बॉल टाकलेले आहेत, म्हणजे अजूनही 5 बॉल टाकायचे आहेत. 14 गाव प्रीमियर लीग तुम्ही अनुभवत आहात. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अभिषेक अंधारे चांगली बॅटिंग केली. 7 बॉल 12. फटका चांगला आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. डीपला बॉल उचलतील, टाकतील, तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव मिळेल. ही प्रीमियर लीग म्हटलं 14 गाव प्रीमियर लीग तर सुबक आणि मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज या प्रीमियर लीगला आहे. प्रत्येक मॅचला सामनावीर पुरस्कार आहे, लकी ड्रॉ, सायकल आहे, प्रगल्भ असा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, खेळाडूंना बसण्यासाठी खेळाडू कक्ष, लाईव्हचं प्रसारण, एक चांगली क्रीडा नगरी अनावड्याची आहे. सुंदर सीमारेषा सजवलेली आहे या प्रीमियर लीग साठी. असं विश्लेषण आपण या प्रीमियर लीगचं करूया. डीजेची सुरेल साथ आहे, हलगीचं पारंपरिक वाद्य आहे. अशी 14 गाव प्रीमियर लीग आपल्याला अनुभवायला मिळते. पर्व क्रमांक 5 मध्ये या षटकामध्ये आतापर्यंत 2च बॉलचा खेळ झालाय. बॅटिंग मध्ये आता पवन तयार होतील. 2 बॉलच्या पाठीमागे 1 धाव त्यांनी बनवली आहे. डावखुरे आहेत. फुलटॉस बॉल पाठवला एका सीमारेषेच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आहे दरी आणि याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. हलगी वादकांचं कौतुक त्यांचाही करावं लागेल. फटका पण चांगला होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी होती आणि याच दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी गेला. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय जीवनामध्ये कधी सुखाची हिरवळ येत नाही आणि जीवनामध्ये सुखाची हिरवळ आणायची आहे तर दुःखाची दरी ही तुम्हाला पार करावी लागते. या बॉलने ते पार केले. उजव्या स्टिच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल वाईट. पुन्हा दिशेवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण झालं यश जांभळे यांच्यासाठी. धावसंख्या 41 3 गडी बाद. या प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे जे काही चांगलं करता येईल ना त्याचा प्रयत्न आयोजन समितीने केलेला आहे. त्यामुळे आयोजन समितीच्या प्रत्येक घटकाच आपल्याला तेवढंच कौतुक करावं लागेल. पायांचा वापर, परंतु टायमिंग नाही प्रॉपर. आलाय तो डॉट बॉल. उलट पद्धतीचा बॉल. आता चांगल्या प्रकारे आता या जांभळ्यांनी फलंदाज पवनला रीड केलंय. हो, वाचन हे तुम्हाला करावंच लागतं. तुम्हाला समोरच्या खेळाडूंचे मनसुबे ओळखता आले पाहिजेत तर तुम्ही चांगला खेळ करू शकता. हे पहा पुन्हा एकदा विहंगम दृश्य 14 गाव प्रीमियर लीगचं. वळवण्याचा प्रयत्न वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे नाहीये, परंतु नियोजन साळी जाऊन बॉल टप्पा घेतोय. बॉलची फेकी 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील सहजरित्या पूर्ण. धावसंख्या पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचले 43 वरती 3 अशी स्थिती आहे यवतेश्वर वॉरियर्स या टीमची. सुरुवात चांगली केली होती टीम त्याच्या 11 ने, कारण झटपट अनिकेत, विजय कदम आणि सूरज पवार हे तिन्ही आक्रमक फलंदाज झटपट माघारी गेले होते. परंतु त्यानंतर अभिषेक अंधारे यांचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला टीमसाठी. त्यानंतर पवनने त्यांना चांगली साथ दिली आहे. एकच धाव बॉलच्या पाठीमागे. दुसरीचा प्रयत्न ताळमेळ बिघडला. खराब अंडरस्टँडिंग. विकेटचा दुजोरा मिळतोय. टीम तेजस 11. यानंतरचा आपण टॉस अलाउन करूया. पहिल्यांदा धावा आपण सांगूया. धावा आहेत धावफलकावरती 44. 4 गडी बाद. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आपण टॉस साठी इथून पुढे आमंत्रित करूया. टॉस आहे साईराज 11 अजिंक्य सुपर हिटर्स. आपल्यामध्ये टॉस आहे. आपण टॉस साठी या. अजिंक्य सुपर हिटर्स आणि साईराज 11. आपण रिपोर्टिंग करा. टॉस आहे अजिंक्य सुपरस्टार्स विपक्ष साईराज 11. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतर आपण टॉस करणार आहोत आणि त्यासाठी दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाजवळ आपण रिपोर्टिंग करा. जसं मात्र पहिला डाव संपेल ना तसं मात्र जे कॅमेरामॅन आहेत ना आमच्या युनिक लाईव्हचे यश यांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि
तर किती उंचीवरती बसायचं आणि कॅमेरावर करायचं कठीण गोष्टी आहेत, कारण वाऱ्याचा वेग तितकाच आहे, वरती ऊन आहे आणि त्यानंतर कॅमेरावर करायचं असं म्हणजे हे कलाकार आहेत ज्यांच्याकडे एक कला आहे कॅमेरा वर्कची आणि प्रामुख्याने त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण ही प्रीमियर लीग जिथे प्रेक्षक आहेत ना तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय क्रीडा प्रेमींपर्यंत. 4 षटकांचा खेळ संपलाय, 44 वरती 4 अशी स्थिती आहे आणि अंतिम षटक गोलंदाज आहेत वैभव गोगावले अंतिम षटकामध्ये आलेले आहेत. या प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत 40 षटकार आणि 67 चौकार लागलेले आहेत, म्हणजे चौकारांचा रेशो अधिक आहे, षटकार थोडेसे कमी आहेत, परंतु या सर्व काही गोष्टी बदलतील. खेळ जसा जसा पुढे जाईल तसा मात्र षटकारांचा रेशो तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. आलाय तो हा डॉट, नितीन पाटेकर आणि एका बाजूला अभिषेक अंधारे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 5 बॉल आणि बॅटिंग साठी नितीन तयार. व्हाईट बॉल, अंपायर कॉल आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. चला टॉस साठी आपण आलात का? टीम अजिंक्य सुपरस्टार्स आणि विपक्ष साईराज 11. एका बाजूला संघ मालक असणार आहे श्री किरण दादा जांभळे, तर एका बाजूला श्री अंकुश दादा मोरे. माफ करा, संघ आहे अजिंक्य सुपरस्टार आणि श्री अरुण दादा बादापुरे आणि श्री अमोल दादा बादापुरे आणि श्री प्रशांत दादा बादापुरे यांच्या मालकीचा संघ आहे अजिंक्य सुपरस्टार आणि अंकुश दादा मोरे यांच्या मालकीचा संघ आहे श्री शिव पेटेश्वर 11. चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस आहे, ओव्हर पिच टाकलेला बॉल वळवलाय टीपी स्क्वेअर लेगला, एक सिंगल धाव, दुसरीचा केलाय प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे चातुर्याने दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 48 वरती 4. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. तुम्ही पाहताय, अनुभवताय. एक शॉट अंपायर कॉल म्हणजे एक धाव आपण कमी करूया स्कोर बोर्ड मधून आणि पुन्हा एकदा करेक्शन करूया आणि स्कोर बोर्ड सांगूया. 47 धावा, 4 गडी. पण चला काही करा, आपण वेळ घेताय दोन्ही टीम्स, अन्यथा फिल्डिंग टीमला पेनल्टी लागेल. आपण सर्वांना विनंती करत आहोत की आपण सर्वांनी वेळेसाठी सहकार्य करा, भरपूर सामने पेंडिंग आहेत आणि आपण टॉस साठी आमंत्रित करूया. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप वरतून बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॉलच्या खाली येऊ शकणार नाहीत. बॉलला संरक्षण दिलंय आणि बॉलची फेकी केली आहे. शेवटचे फक्त काहीच बॉल शिल्लक आहे. चला टॉस साठी आपण जाऊया. अजिंक्य सुपरस्टार्स विपक्ष साईराज 11. आपण आलात का दोन्ही कॅप्टन? आपला होतोय तो टॉस. यावेळेला स्विंग अँड मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, हा डॉट बॉल येतोय. 49 वरती 4 आणि शेवटचा बॉल. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स, आपण टॉस करत आहोत. साईराज 11 विपक्ष अजिंक्य सुपरस्टार्स असा होणारा टॉस आहे आणि टॉस साठी आपण गोगावले साहेबांना विनंती करूया की आपल्या शुभास्य आम्ही पुढील सामन्याचा टॉस करत आहोत. शेवटचा बॉल, पाठीमागे बॉल निसटलाय, दुसरीचा प्रयत्न, तिसरी धाव घेतली जाईल का? हो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 52 धावा धावफलकावरती आहेत. 53 धावांचं लक्ष आहे. टीम तेजस 11 समोर येणारे बॉल आहेत 30 बॉल 53 धावा. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस आणि गोगावले साहेबांना विनंती आहे की आम्ही आपल्या शुभास्य टॉस करत आहोत. टॉस आहे अजिंक्य सुपरस्टार्स विपक्ष साईराज 11. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. आपण अनुभवतोय, पाहतोय 14 गाव प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान थरार. आपण पुन्हा एकदा इंटरनॅशनल पद्धतीने टॉस करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये आपण टॉस करतो तसंच आपण टॉस करत आहोत आणि टॉस साठी मी निमंत्रित करतो अजिंक्य सुपरस्टार श्री अरुण दादा बादापुरे, श्री अमोल दादा बादापुरे आणि श्री प्रशांत दादा बादापुरे यांच्या मालकीचा संघ एका बाजूला खेळेल, तर एका बाजूला साईराज 11 किरण दादा जांभळे यांच्या मालकीचा संघ. आपण करूया टॉस. कोण मागणार?
ओके, टॉस मागणार अजिंक्य सुपरस्टार साईराज 11 नाणेफेकीचा कौल आपण मागणार आहात. ठीक आहे, कॉइन आपण स्पिन करूया. काटा हा कॉल आहे आणि आलेला आहे काटा. साईराज 11 ने टॉस जिंकलाय. सागर भाऊ टॉस जिंकताय, निर्णय काय घेताय? आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेण्याचं कारण? कारण की या अगोदरच्या ज्या मॅच झाल्या ना त्या बऱ्यापैकी प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीम जिंकल्या आहेत. कोणतं टार्गेट द्यायला तुम्हाला आवडेल? कारण समोर श्रीकांत आहिरे सारखे देखील बॅट्समन आहेत. कमीत कमी आम्ही 65च्या वर देऊ टार्गेट. 65 आणि याच धावसंख्येचा बचाव करायला तुम्हाला आवडेल. काल तुमचा सामना झालाय? आमचे 2 सामने काल झालेत. आणि काय माहिती आहे 2 सामन्यांची? रिझल्ट आमच्या बाजूला लागले नाहीत, पण आम्ही आज आमचा 100% देऊ. म्हणजे ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या या सामन्यामध्ये सुधारवण्याचा प्रयत्न असेल. तुम्हालाही शुभेच्छा. श्रीकांत, टॉस राहिला नाही परंतु तुमच्या वाट्याला फिल्डिंग आले. तुम्ही टॉस जिंकला असं तुम्ही काय घेतलं सर? आम्ही गोलंदाजीच घेणार होतो. म्हणजे तुमच्या मनासारखं झालंय. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल साईराज 11 कडून? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमचा या प्रीमियर लीग मधला काय आढावा आहे? काय घडलंय, काय नाही घडलंय? आमच्या 2 मॅचा झाल्यात. आम्ही दोन्ही मॅच चांगल्या पद्धतीने विन झालोय. म्हणजे तिसरी मॅच जिंकण्याचा मानस तुमचा असेल आणि एका बाजूला साईराज 11चा पहिली मॅच जिंकण्याचा मानस असेल. गोगावले साहेब, आपण गावाला नक्कीच येतो. ही आपली मायभूमी आहे. आपण उदरनिर्वाहासाठी मुंबई किंवा मुंबईच्या उपनगरामध्ये सहाय्यक आहोत, परंतु गावची होडी कधी संपतच नाही. लगीन सराई आणि पुन्हा एकदा क्रिकेट. आपल्या भावना कशा आहेत? भावना सांगायचं म्हटलं तर खूपच चांगले आहेत आणि या ठिकाणी मुलांना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ या ठिकाणी मिळतं. त्याचा मुलांनी सुद्धा खेळाडूंनी चांगल्या पद्धतीनं आस्वाद घ्यावा हीच आमची इच्छा आहे आणि या स्पर्धेला कुठलंही गालबोट न लागता चांगल्या पद्धतीनं खेळ व्हावा हीच इच्छा आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघ नायकांना सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. मान्यवरांचा आभार आणि त्यांना विनंती करूया की आपण स्थानपन्न व्हा. टॉस झालाय. टॉस मध्ये काय घडलंय? साईराज 11 ने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि एका बाजूला अजिंक्य सुपरस्टार या टीमला आमंत्रित केलेलं आहे प्रथम गोलंदाजी करण्यासाठी. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. पुन्हा एकदा वळूया आणि पाहूया 14 गाव प्रीमियर लीगचा थरार. सामना सुरू करा. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होत आहेत बॅटिंगसाठी. 53 धावा आणि 30 बॉल असं आहे समीकरण. संपूर्ण बॅटिंग सूरज पवार 6 बॉल 9, अनिकेत कदम 1 बॉल 0, खास काय करू शकले नाही. विजय कदम 3 बॉल 7, अभिषेक अंधारे 12 बॉल 19, पवन जांभळे 6 बॉल 8 आणि नितीन 2 बॉल 1. हे संपूर्ण बॅटिंग विश्लेषण राहिलं. गोलंदाजीमध्ये समीर गोगावले 2 षटक, 5 डॉट, 19 धावा, 2 गडी बाद. सूर्यकांत 1 षटक, 10 धावा, 1 विकेट, 3 डॉट. यश 1 षटक, 15 धावा. हे संपूर्ण गोलंदाजीचे विवरण होतं आणि वैभव अंतिम षटक, 8 धावा, 2 डॉट. संपूर्ण गोलंदाजी होती. 9 वरती 2 विकेट, 19 वरती तिसरी आणि 44 वरती चौथी. एक्स्ट्रा 8 होत्या. या पहिल्या डावामध्ये 30 बॉल 53 ची गरज. यवतेश्वर वॉरियर्स विपक्ष तेजस 11. चला, दोन्ही टीमला विनंती आहे, मॅच सुरू करा. हायलाइट्स पहिल्या इनिंगच्या विकेट कशा गेल्या. पहिली विकेट, त्यानंतर पुल अनसक्सेसफुल राहिला होता सूरज पवार यांचा आणि तिकडे विकेटचं पतन झालं होतं आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये तो झेल पकडला होता आणि त्यानंतर हा एक मोठा ब्लास्ट आला होता समोरच्या बाजूला. सरळ 6 धावांसाठी निघून गेला होता. त्यानंतर बॅटची कडा, आणखी एक फलंदाज कोसळला होता. म्हणजे 3 धक्के आहेत ना, हे फार मोठे धक्के होते टीम यवतेश्वर वॉरियर्स साठी. त्यानंतर हा एक जो रनआउट होता ना, ताळमेळ बिघडला होता आणि एकाला माघारी जावं लागलं होतं. या काही गोष्टी आहेत ना, त्यामुळे अडचणीतून मार्ग काढताना अभिषेक अंधारे यांचं आपण कौतुक केलं, कारण ज्या प्रकारे त्याचा खेळ राहिला जबरदस्त होता. पहिली इनिंगच्या आपण हायलाइट पाहिल्या. 17 क्रमांक 2 ला होते सुरुवात.
समीर आणि सागर ही प्रारंभिक जोडी, तर गोलंदाज संतोष. संतोष पाटेकर एका बाजूला, तर समीर गोगावले आणि सागर जांभळे. सागर जांभळे जांभळमुळे तयार. बॅकफुट वरती गेलेत, पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आला तो डॉट. प्रयत्न हाच होता की कमी गतीचा जो बॉल आहे ना तो कट करायचा आहे मला पॉइंट आणि कव्हर्स मध्ये. प्रयत्नांना यश मिळालं नाही. आला तो इथे डॉट. पहिल्याच बॉलच्या पाठीमागची धाकता चांगली आहे. संतोष पाटेकर जे युतेश्वरचे आहेत, या बॉलला कट केलाय. पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, नॉन स्ट्राईक गाईडला फेक. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पहिली धाव स्कोर बोर्ड वरती येते 2 बॉलच्या पाठीमागे. श्रीगणेश केला या धावेने. समीर गोगावले सागर जांभळे हे जोडी मैदानाच्या आतमध्ये. समीर गोगावले जे डावखुरे आहेत, प्रभू प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ त्यांचा बहरला होता, परंतु या प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारे या पठारावरती खेळ बहरेल. एका बाजूला संतोष पाटेकर, अनुभव त्यांच्या गाठीशी चांगला आहे. आतापर्यंत 2 बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेले. 3 युतेश्वर वॉरियर्स. पहिली 4 षटके आणि 20 मिनिटं. त्यानंतर तुम्ही वेळ घ्या, फक्त या सूचनेकडे आपण लक्ष द्या. फुलटॉस बॉल आहे आणि फुलटॉसला पाठवलंय. सी कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे हवाई फायर. येतोय तो चौकार. बॉल पाठवलाय उरमोडी आणि परडीच्या दिशेने सरळ 4 धाव्यांसाठी. फुलटॉस बॉल एक पाय बाहेर काढत सी कॉर्नर, सीमारेषा तोडली, सरळ 4 धावेसाठी. पा उरमोडी नदी आणि अगदी त्याच नदीच्या दिशेने पाठवलेला बॉल. आणि कॅमेरावरच मी खास करून कौतुक करेन, कारण शेवटपर्यंत तो बॉल कुठे गेलाय ना हे दाखवलेलं आहे. चला घाई करा, दोन्ही टीमला विनंती आहे. निर्धारित वेळ आहे पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं आणि एका डावासाठी फक्त 25 मिनिटं. 27 बॉल 28 ची गरज. 5 प्रत्येक जण मिळेल त्या गाडीने इथपर्यंत आलेला आहे ही प्रीमियर लीग बघण्यासाठी. कोणी गाडीला हात टाकून, कोणी पायी प्रवास करून, तर कोणी सायकल घेऊनही आलेला असेल. कारण एक काळ होता ना ज्यावेळेस आम्ही या माळावरती टुर्नामेंट बघायला यायचो ना, कोणत्या तरी गाडीला हात करायचो किंवा चालत यायचो किंवा सायकल घेऊन यायचो. सायकल चढाने ढकलायची आणि उतरणे बसायचं, ही मजा वेगळी होती. परंतु आता क्रिकेट बदललेलं आहे, प्रत्येकाकडे गाड्या आलेल्या आहेत. पूर्वी या सर्व गोष्टी नव्हत्या. आणि खास करून मला सायकलची आठवण झाली ना की आम्ही सायकलीवरती गोगावले साहेब यायचो, चढाने सायकल ढकलायचो आणि उतराने दोघे बसायचो आणि या मळापर्यंत यायचो टुर्नामेंट बघण्यासाठी. क्रिकेट मध्ये कसं काही कळायचं नाही, परंतु क्रिकेट बघायचंय म्हणून आम्ही यायचो. आणि खास करून या वर्षी सायकल ठेवलेली आहे लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांसाठी. आज आपण सायकल फिटनेस साठी वापरतो, परंतु एक काळ होता की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सायकल हा एक मोठा पर्याय होता. हा व्हाईट बॉल आलाय आणि त्यासाठी तुम्ही हे कुपन घेऊ शकता. 25 रुपयाचं फक्त कुपन आहे. आणि काल जर आपण पाहिलं तर एक सायकल लागलेली आहे आणि आज ही सायकल कोणाला लागेल. कुपन तुम्ही घ्या. कुपन तुम्हाला लागू शकतं. 25 रुपयाचं कुपन आहे. आमचे आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते कुपन तुम्ही फाडू शकता. अधिकचे कुपन तुम्ही फाडा आणि त्या लकी ड्रॉ मध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि ही सायकल अवघ्या तुम्हाला 25 रुपयामध्ये मिळू शकते. कालची पहिली सायकल ही कासानी गावाला गेली. विघ्नेश बादापुरे त्यांचं नाव होतं, परंतु आजची सायकल कोणत्या गावाला जाईल आणि त्या गावामध्ये जल्लोष होईल. लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. कासानी गावाकडून 4 कुपन फाडले तर आणि नितीन आलेले आहेत, ते 4 कुपन फाडत आहेत. त्यांना देखील मोह आवरलेला नाही आणि ते देखील या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होत आहेत. त्यांचे कौतुक करावं लागेल, कारण आज सायकल कोणत्या गावाला जाणार.
यावेळेला वळवण्याचा प्रयत्न आलाय तो व्हाईट बॉल. अंपायर कॉल. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. एका बाजूला संतोष पाटेकर यांचा मार आहे. आतापर्यंत हाताळलेले बॉल जर आपण पाहिले ना तर अवघे या षटकामध्ये फक्त 5च बॉलचा खेळ झालेला आहे. टप्पा पडल्यानंतर फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक येतील. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि एका षटका अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना टीम माफ करा 53 धावांचा पाठलाग करत असताना तेजस 11 ने बनवलेले आहेत 10 धावा. एका षटकाचा खेळ संपला. आता 24 बॉल आणि बनवायचे आहेत 43 धावा. नितीन दादा बादापुरे यांनी 4 कुपन फाडलेले आहेत. क्या बात आहे. 25 रुपये आणि 4 कुपन त्यांनी फाडलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या हाताने त्या घड्या घालून दिलेल्या आहेत. आता हेच बघायचं आहे की नशीब कुणाचं चमकेल. त्यासाठी तुम्ही देखील सहभागी व्हा. संजय अप्पा माने स्वप्न नगरी यांनी 500 रुपयाचे कुपन फाडलेले आहेत. म्हणजे तब्बल कुपन फाडले जातील 20. क्या बात आहे. आता प्रत्येकाने लगबग सुरू केलेली आहे की प्रत्येकाला कुपन फाडायचं आहे. जर आपण कुपन फाडलं नसेल ना तर आपण कुपन फाडा आणि या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. आता कुपनचा आकडा वाढलाय. 20 कुपन आता एकदाच फाडले जात आहेत. क्या बात आहे. 24 बॉल 43 ची गरज. मॅच पाहूया. बॅट्समन तयार बॅटिंग साठी. समीर गोगावले वळवण्याचा प्रयत्न. खाली बसलेत. पंचांगणे मागितले. दाद. अंपायर कॉल वाईट. दिशा खराब. पण डावेशी सोडून गेलेला बॉल. बसले खाली परंतु यावेळेला अंपायर कॉल पुन्हा वाईट. सूरज पवार बॅटिंग मध्ये एक छोटासा गेट त्यांनी उभा केला होता परंतु आता गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल. सूरज पवार यांनी तब्बल या षटकामध्ये नकारात्मक बॉल टाकलेले आहेत. तब्बल 2 म्हणजे एकही बॉल योग्य नाहीये. आता 24 बॉल 41 ची गरज. समोर खेळ आहे. ओव्हर द बॉलर हेड. समोरच्या बाजूला खेळाडू 2 आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. ग्रामीण क्रिकेट बद्दल मी अगोदर देखील चर्चा करत आलो की मी माझा अनुभव शेअर केला की पूर्वी ग्रामीण क्रिकेटची मजा वेगळी होती. आज वडापाव आहेत. आज बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला या मैदानाच्या बाजूला मिळतील. परंतु एक काळ होता ना की चटणी आणि भाकरीच घेऊन यावं लागायचं सामने बघण्यासाठी. तो काळ वेगळा होता. आता काळ बदलला परंतु त्याच्यामध्ये एक वेगळी मजा होती. 13 धावा 0 गडी बाद अशी स्थिती आहे. 53 धावसंख्येचा पाठलाग करताना टीम तेजस 11 ची फुल टॉस बॉल. डीप मिड विकेटला खेळला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचा पतन. धक्का क्रमांक पहिला आणि फलंदाज सागर जांभळे परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक पहिला. पहिल्या विकेटचं पतन झालं. फुलटॉस बॉल मोठ्या फटक्यामध्ये सागर जांभळे कन्वर्ट करू शकले नाही. आज नावाप्रमाणे सागर जांभळे खेळ करू शकले नाहीयेत. माघारी येत आहेत. थँक्यू. सागर जांभळेंच्याकडे क्षमता होत्या आणि संघाला भरपूर अपेक्षा होत्या सागर जांभळे यांच्याकडून परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लांबी कमी पडली आणि विकेटचं पतन झालं. तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी कोण आलंय तर क्रमांक 3 वरती अजित अंधारे क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. सूरज पवार यांनी अखेर एक योग्य बॉल टाकत त्याच्यावरती विकेट मिळवली आहे. सुरुवातीचे काही बॉल त्यांचे नकारात्मक होते. आता आलाय तो डॉट. आता कमबॅक चांगला केलेला आहे. आता
आलेला आहे आणि प्रकाश दादा बादापुरे स्वतः हे सर्व कुपन फाडत आहेत. सर्व मंडळी त्यांना येऊन भेटतायत आणि त्यांच्याकडून कुपन घेत आहेत आणि प्रत्येक जण त्या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होतोय. आणि जो बॉक्स आहे ना, जो डब्बा आहे त्या डब्यामध्ये या सर्व चिठ्ठ्या लकी ड्रॉच्या टाकल्या जातील आणि सायंकाळी शेवटचा सामना ज्यावेळेस संपेल त्यावेळेस हा लकी ड्रॉ उघडा केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती आहे आता त्या 14 धावा. या सायकल्स आहेत आणि कॅमेरावरचं कौतुक करावं लागेल. या ज्या सायकल्स आहेत प्रत्येक दिवशी एक सायकल आहे आणि याच्यामध्ये एक सायकल मिळणार आहे. आज कोणाला मिळेल याची उत्कंठा आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. एका बाजूला बॅट्समन समीर गोगावले तर एका बाजूला अजित अंधारे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. आता कमबॅक करण्याचा प्रयत्न युवतेश्वर वॉरियर्सने केलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. 14 वरती 1 शेवटचा बॉल. करंट रन रेट आहे 7.64 चा आणि रिक्वायर्ड रन रेट आहे 12.32 चा. माझ्यापर्यंत येण्यापेक्षा बॉल पर्यंत मी पोहोचतो ही एक चांगली गोष्ट क्षेत्ररक्षकाने केली आणि फक्त एकच धाव दिली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा 1 गडी बाद. आता 18 बॉल आणि बनवायच्या आहेत 38 धावा. तुम्ही बघताय विहंगम दृश्य 14 गाव प्रीमियर लीगचं. 14 गाव प्रीमियर लीग. 14 गावही पठारावरती बसलेली आहेत. एका बाजूला आहे जावडीचं खोर तर एका बाजूला आहे उरमोडी परडीचं खोर. एका बाजूला आहे सज्जनगड तर एका बाजूला आहे मुलुक जावळी. एका बाजूला आहे वेन्ना नदी तर एका बाजूला आहे उरमोडी नदी. एका बाजूला आहे उरमोडी धरण तर एका बाजूला आहे कनेर धरण. असा असणारा हा विहंगम दृश्य या प्रीमियर लीगचा तुम्ही अनुभवत आहोत. आणि त्याहीपेक्षा सुंदर काच पठार आणि त्याच्या बाजूला असणारा हा सातारा काचचा बनवलेला नुकताच नवीन रोड जो आपल्या सर्वांना भुरळ घालतो. प्रेक्षक मोठ्या प्रमाणामध्ये या कासला भेट का देतात? पर्यटनासाठी कास का प्रसिद्ध आहे? व्हॅली ऑफ फ्लावर्स. आणि एका बाजूला प्रखरतेने उल्लेख करावा लागेल सज्जनगड म्हटलं ना की समर्थ पठार हे तिकडे बाजूला आहे आणि त्याचबरोबर आणि ठोसेघरचा धबधबा याचाही उल्लेख आपल्याला करावा लागेल. इथूनच तुम्हाला दिसतो आणि ज्या पठारावरती पवनचक्क्या आहेत ना त्याही तुम्हाला पाहायला मिळतात. असं हे विहंगम दृश्य. फुलटॉस बॉल पाठवलाय उरमोडी नदीच्या दिशेने सरळ 6 धाव्यांसाठी 9+6 धावा मितीचा. काय धमाका मोठा होता. जबरदस्त वार. बॅट्समन समीर गोगावले यांच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. येणाऱ्या कालावधीमध्ये आहे ना क्रिकेटला या नावाची दखल घ्यावी लागेल आणि या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे ज्याची आपण चर्चा करतो. काय बॅटिंग केली या खेळाडूने. फुलटॉस बॉलचा खरपूस समाचार घेतला आणि नुकतीच एक माहिती मला मिळाली की इथून पुढे प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर या प्रीमियर लीगच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना विनंती आहे की ज्या दिशेने षटकार जात आहेत ना त्या दिशेने तुम्ही उभे राहा. तुम्हाला एक झेल पकडला तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला बॉल क्षेत्ररक्षक अडवतील का? अडवण्याचा प्रयत्न निश्चित केला. दुसरीचा प्रयत्न केलाय 2 धावा. या षटकामध्ये फेरबदल झालेले आहेत आणि षटक क्रमांक 3 साठी आता शिवम जांभळे. खरं तर या खेळाडूने प्रभू प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केलं होतं गोलंदाजी करताना. एक युवा खेळाडू आहे संबरवाडीचे आणि ओव्हर नंबर 3 सांभाळतायत. यावेळेला वळवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. लेन बॉल होता. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. शिवम जांभळे यांना प्रभू प्रीमियर लीग मध्ये जो पुरस्कार मिळाला होता त्या पुरस्काराबद्दल आपण चर्चा निश्चित करूया. एक उगवता सितारा, एक रायझिंग स्टार हा पुरस्कार त्यांना त्या प्रीमियर लीग मध्ये मिळाला.
आणि त्यानंतर पहा या प्रीमियर लीग मध्ये त्यांना संधी मिळाली. म्हणजे तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही ना तोपर्यंत मला प्रसिद्धी मिळत नाही. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल घेण्याचा प्रयत्न बसला. आता बॉलचा पाठमोरा करतील, आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉलने अखेरी शर्यत जिंकली आहे. बॉल चालला सीमारेषा पलीकडे फरार. धावा मिळतील 4, आलाय तो चौकार. हा फटका पाठीमागच्या बाजूला आला आणि शॉर्ट फाईन लेगला हा झेल पकडता आला नाही आणि त्यानंतर बॉलने पकडला भन्नाट वेग आणि बॉलने अखेर सीमारेषा ओलांडली. 4 धाव्यांसाठी आला तो चौकार. पुढचा बॉल गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, वळवला डीप मिड विकेटला. खेळाडू आहे डीपला. बॉलला संरक्षण देतील आणि बॉलची फेकी करतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. आता धावसंख्येचा वेग वाढलाय. 53 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे धावफलकावरती 31 धावा. 14 बॉल 22 ची गरज. उजव्या बाहेरचा बॉल आलाय तो डॉट. शिवम जांभळेचं कौतुक करावं लागेल. या बॉलच्या पाठीमागे काही बॉल महागडे आहेत परंतु काही बॉल त्यांचे चांगले आहेत. एका बाजूला अजित 4 बॉलच्या पाठीमागे 7 धावा आणि समीर गोगावले 10 बॉल 16. ही विकेट फार महत्वाची राहणार आहे. समीर गोगावले ही विकेट मिळवा, तुम्ही अर्धी मॅच जिंका. परंतु एका बाजूला अजित अंधारे तयार. डॉट आलाय. पंचांगडे मागितले दाद. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. 1 मिनिटाचा अतिरिक्त खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याची मुभा आहे. 31 वरती 1. आता 12 बॉल आणि बनवायच्या आहेत 22 धावा. तुम्ही पाहताय, अनुभवताय 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. निश्चित आपण या गाण्याबद्दल अगोदर देखील मी चर्चा केली की हे जे गाणं आहे ना आणि या गाण्यांमध्ये कोणती गोष्ट आवडली असेल ना तर ही 14 गावांची नावं. अतिशय चांगल्या पद्धतीने हे गाणं रचलं आणि हे गाणं ज्यांनी रचलंय ना खऱ्या अर्थात त्यांची वाहवा करणं फार महत्वाचं आहे. आणि सचिन शेडगे सर पारांबे खऱ्या अर्थात त्यांनी हे रचलेलं गाणं आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सुचतं काय याच्यावरती भरपूर काही अवलंबून आहे. आणि पहा त्यांच्या या बुद्धिमत्तेला आपल्याला दाद द्यावी लागेल आणि त्यांनी या प्रकारचे शब्द सुचवले आणि हे गाणं त्यांनी रचलं आणि त्यानंतर हे गाणं गायलं गेलं. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ज्यांनी हे गाणं रचलं त्यांचं आपण कौतुक करूया. सचिन शेडगे सर पारांबे यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून आपण अनेक टुर्नामेंट मध्ये समालोचन ऐकतो परंतु पहा प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टीची आवड असते आणि जी आवड आहे मग त्यांनी रचलेलं हे गाणं अतिशय चांगलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज ते प्रेक्षकांना भुरळ घालतंय. मॅचच्या दिशेने जाऊया. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती धावा 31 धावा. आता इथून पुढे आपण वळूया. 53 धावसंख्येचा पाठलाग करताना फक्त 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायचे आहेत 22 धावा. चला काही करा. श्री आमचे जे सगळे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत निसर्ग पठार, नंदनवन, कृषी पर्यटन केंद्र, त्याचबरोबर वारागडे मोमोज हाऊस, त्याचबरोबर हे सर्व वैयक्तिक पारितोषिक आम्हाला लाभलेले आहेत. ते तुम्ही स्क्रीनवरती पाहता. हेरिटेज वाडी संपत नाना यांच्या वतीने आम्हाला 1 लाख रुपयाचा पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना. आणि 51,000 जर तुम्ही पाहिलं ना श्री विजय दादा माने नवी मुंबई शहर प्रमुख यांच्या वतीने. बाकीचे जे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत ना त्याची आपण चर्चा याच्यानंतर देखील करूया. परंतु आपण पाहूया 14 गाव प्रीमियर लीग 12 बॉल 22 चा थरार. बॉलर आहेत संतोष पाटेकर. या उद्देशावर पुन्हा एकदा त्यांना बोलवलंय. 12 बॉल करायचा आहे 22 धावांचा बचाव. तर बॅट्समन समीर गोगावले. फुलटॉस बॉल उत्तर साजेसा नाही. बॉल
बॉल हवेत, झेल निसटली आहे. कॅच होती की मॅच होती. क्रिकेटमध्ये नेहमी सूत्र एक लक्षात ठेवा, कॅचेस विन द मॅचेस. हे सूत्र तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावंच लागेल. आता या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल. झेल कुणाची सुटली आहे? झेल समीर गोगावले यांची निसटलेली हातामधून. सामना निसटलाय की झेल निसटली आहे. गुडघ्यावरती बसून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु उत्तर साजेसं नव्हतं. क्षेत्ररक्षकाने दुसऱ्यांदा प्रयत्न केला, हातात झाले, पडले, परंतु झेल काय होऊ शकली नाहीये. आता जीवनदान मिळाल्या, जीवनदानाचा उपद्रव आता काय बघायला मिळेल. आता 11 बॉल 21 ची आहे गरज. चला काही करा दोन्ही टीम. पहा, हे षटक जर निर्धारित वेळेमध्ये संपलं नाही तर टीम योगेश्वर वॉरियर्स पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची नोंद तुम्हाला घ्या. वरती एक अशी स्थिती आहे. चला काय करा, संतोष पाटेकर पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला अजित अंधारे. 6 बॉलच्या पाठीमागे 7 धावा. समीर गोगावले जीवनदान मिळाले. 11 बॉल 17 वरती खेळत आहेत. वर पिच बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, पण चांगले दात मागण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी दात फेटाळलेले आहे. योग्य बॉल आहे असं पंचांनी कळवलंय. आता या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलात ना तर 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. आता 10 बॉल 21 ची गरज. कोणता संघ सामना घेऊन जाईल? एका बाजूला तेजस 11 तर एका बाजूला योगेश्वर वॉरियर्स. असा रंगलेला सामना. आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त मिळेल सिंगल धाव. आता जो काही दारोमदार आहे ना तो समीर गोगावले यांच्यावरती आहे, कारण 11 बॉल 17 धावांचा खेळ त्यांनी उभा केला आणि त्यांना मिळालंय ते एक जीवनदान. परंतु संतोष पाटेकर यांना आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. या अगोदर त्यांनी संघाला संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु पुन्हा एकदा संघाला संधी उपलब्ध करून देतील का आणि ही विकेट मिळवतील का? खोलवर टप्प्याचा बॉल वर पिच टाकलाय, दिशा दिलीये वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू. एक सिंगल धाव. आता संयम ठेवलेला आहे समीर गोगावले यांनी. ते देखील जाणतात की माझी विकेट किती महत्वाची आहे आणि आता संयम ठेवत हा बॉल फक्त पुढे ढकलला. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळाली. 34 वरती एक. 34 आकडा म्हटलं ना मित्रांनो की सनत जयसूर्य यांच्या नावाचा आपण उल्लेख करतो की जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा शून्यावरती आउट झाले. सनत जयसूर्य असे खेळाडू होते ना जे क्रिकेटमध्ये एक गोलंदाज म्हणून आले आणि एक फलंदाज म्हणून नाव कमावलं. कट करण्याचा प्रयत्न, विकेटचा त्याग आता कोण करेल? तर हो अजित. की इथे काय घडलंय पहा, जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा बाईच्या माध्यमातून पूर्ण केल्यात आणि स्ट्रायकर एंडला विकेट घेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करायचा होता नॉन स्ट्रायकर एंडला. आता 7 बॉल 17 ची गरज. मेहनत जर तुम्ही प्रामाणिक घेता ना तर यशाला पर्याय उरत नाही. आणि सनत जयसूर्या यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखवलं की एक गोलंदाज म्हणून आले आणि एक फलंदाज म्हणून प्रसिद्ध झाले. तुम्ही रोहित शर्मा हिटमॅनला घ्या. हिटमॅनने जेव्हा क्रिकेटची सुरुवात केली ना एक गोलंदाज म्हणून ते क्रिकेटमध्ये आले होते, परंतु एक फलंदाज म्हणून त्यांनी आज जगभर नाव कमवलं. म्हणजे या काही गोष्टी असतात ना काळाप्रमाणे तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावा लागतो आणि स्वतःच्या क्षमतेचा शोध योग्य वेळी लागणं हे महत्वाचं असतं. आणि रोहित शर्मा यांच्या क्षमतेचा शोध योग्य वेळी लागला होता आणि त्यांना बॅटिंग करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं आणि त्यांनी बॅटिंग केली आणि आज संपूर्ण विश्वामध्ये हिटमॅन आणि द्विशतक सर्वाधिक ठोकणारे खेळाडू म्हणून आपल्याला उल्लेख करावा लागतो तो रोहित शर्मा यांचा. आता इथून पुढे बनवायच्या आहे धावा. 7 बॉल 17 ची गरज. चला काही करा, दोन्ही टीम आपण वेळ घेताय. 7 बॉल 17 आणि शेवटचा बॉल. मोठा फटका आला ना तर सामना सोपा. डॉट बॉल आला तर शेवटच्या गोलंदाजाला अधिकचा बचाव करायला मिळेल धावांचा. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. म्हणजे आता 6 बॉल 17 धावांची गरज आहे टीम तेजस 11 ला. 6-17 ऐकूया एक छोटस मधुर संगीत.
एक चांगलं संगीत ऐकलं आणि पुन्हा एकदा मोडूया. 6 बॉल 17चा आहे सामना. बॉलर तयार विजय कदम आणि यावेळेला समीर गोगावले यांनी बॉल भिरकावून दिलाय. भीर 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 धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 4 आलाय चौकार. झेल किती महत्वाचा होता. झेल निसटला आणि त्यानंतर समीर गोगावलेंनी बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. आता समीकरणामध्ये झालाय बदल. आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहे धावा. इथून पुढे फक्त 13. 5 बॉल 13चा इक्वेशन. परिंदे को मंजिल मिलेगी पहले उसके पंख बोलते हैं. अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश दोस्तों जिनके हुनर बोलते. आता येणारे 5 बॉल 13चा आहे सामना. एका बाजूला समीर गोगावले 13 बॉल 22. अजित एका बाजूला 10 बॉल 8. आता विजय कदम ऑलराऊंडर खेळाडू आहेत. क्षमता आहे. अनेक टुर्नामेंट मध्ये चांगला खेळ राहिला आहे परंतु आज बचाव करतील का. 5 बॉल 13 कारण समोर आहेत समीर गोगावले. या वेळेला हा डॉट आलाय. आता बोलबाला सुरू झालाय विजय कदमचा. टाकलाय तो डॉट जे आहेत एकूचे. एका बाजूला समीर गोगावले पिसानीचे. आता पिसानी विरुद्ध एकूव हा सामना रंगलाय का ही चर्चा होते आता सगळीकडे. 4 बॉल 13 समीर गोगावले एका बाजूला विजय कदम. घमासान युद्ध. चप्पल झाले गुडघा टेकवला. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेसाठी सबसे हटके 100% बॉलला पाठवलाय सीमा पार. बॅट्समन आहे समीर गोगावले. रिप्ले टेलिकास्ट. समीर गोगावले चप्पल झाले गुडघा टेकवला. बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत समीर गोगावले. पिसानी आहे त्यांचं गाव. आलाय तो षटकार. आता समीकरण झपाट्याने बदललंय. 3 बॉल 7 ची गरज. 3 बॉल 7 धावा. आता तूच कर काहीतरी विजय कदम भावा. 3-7 होईल का बचाव की समीर गोगावले पाठला करतील. 3 बॉल 7. आणि हाही बॉल फाईन लेग सीमा रेषेच्या दिशेने निघालाय. 2 खेळाडू बॉलने सेरिया जिंकली. आता 2 बॉल शिल्लक. वो खेली क्या जिसमें जीत फिक्स हो. अरे वो खेली क्या जिसमें जीत फिक्स हो. अरे बल्कि उसे खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स हो. आता समीकरण बदललं. 2 बॉल आणि बनवायच्या आहेत 3 धावा. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे. अरे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आता विजय कदम आणि समीर गोगावले यांच्या मधली झुंज. एका बाजूला युवतेश्वर वॉरियर्स एका बाजूला तेजस 11. संघ मालकांचा विचार केला ना तर एका बाजूला युवतेश्वर तर एका बाजूला जांभळ मोरे. आणि खेळाडूंचा विचार केला ना तर एका बाजूला एकूव विरुद्ध पिसानी. आता हा बॉल टाकलाय डॉट म्हणजे आता 1 बॉल आणि बनवायच्या आहेत 3 धावा. मित्रांनो सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल आणि बनवायच्या आहेत 3 धावा. 1 बॉल 3चा थरार. कोणता संघ सामना घेऊन जाईल. आज प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. आज महत्वाकांक्षी बनावं लागेल. एक बॉल 3 असा रंगलेला रोमांचक सामना. हृदयाची धडधड 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 आता वाढत चालली आहे. काळजाचा ठोका चुकेल कारण 1 बॉल 3
कोणता संघ सामना घेऊन जाईल? फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या? कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या? एक बॉल 3 धावांची गरज, कंपल्सरी चेस. समीर गोगावले सामना फिनिश करतील का? आणि यावेळेला फटका विजयाचा कळस रवतोय आणि समीर गोगावलेने सामना उद्ध्वस्त केलाय. रुद्रा एंटरप्राइजेसच्या वतीने समीर गोगावलेच्या खेळसाठी पारितोषिक आलेलं आहे 301 रुपये. धन्यवाद आहोत आम्ही त्यांचे. आणि सामनावीर पुरस्कार आपण देऊया. आणि सामनावीर पुरस्कार आहे समीर गोगावले, प्लेयर ऑफ द मॅच. 18 बॉल 38 धावांचा झुंजार खेळ आणि गोलंदाजी करताना 2 विकेट. चला समीर गोगावले आपण या सामनावीरचा पुरस्कार आहे आणि 301 रुपयाचं कॅश प्राइज आहे. समीर गोगावले